नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच आपला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता तो पेपर पास होऊन मुलं अंतिम टप्प्यामध्ये गेलेले आहेत. ते म्हणजेच इंटरव्ह्यू हा जो पार्ट असतो तो अंतिम टप्पा असतो कोणत्याही नोकरी मिळवण्यासाठी. तर आता ही सहकारी बँक आहे, मान्य आहे की बँक छोटी आहे, परंतु यांचे एक्सपिरियन्स भलेही सीबीओ असेल एलबीओ असेल यांच्यासाठी नाही पकडले जात, परंतु तुमचे जे की स्केल टू जे ऑफिसर्स असतात ग्रामीण बँकेमधले त्याच्यासाठी हा पकडला जातो एक्सपिरियन्स. म्हणून आपल्याला जे मुलं सिलेक्ट झाले असतील त्यांनी हे न समजता की छोटी बँक आहे, आपल्याला नोकरीची गरज आहे, तर आपल्याला एक छोटी मोठी नोकरी पाहिजे आहे, तर आज या भरतीचा निकाल लागलेला आहे आणि आपल्याला महत्त्वाचा टप्पा पार करायचा इंटरव्ह्यूचा. त्याच्याबद्दलच हे छोटंसं सेशन आहे. शेवटपर्यंत गोष्टी आपल्याला इथं हे सेशनमध्ये पाहायच्या आहेत, कारण याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण इथं विसरतो आणि त्याच्यामुळे आपलं सिलेक्शन पण जातं. कारण त्यांनी नोटिफिकेशनमध्ये काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत की ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस त्या गोष्टी कंपल्सरी लागणार आहेत डीव्हीच्या टायमिंगला. त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल ठीक. तर आपण सुरुवात करूया. या इंटरव्ह्यू जे काय असेल त्याच्यासाठी जे पात्र झालेले जे मुलं असतील त्यांच्यासाठी काय काय गरजेचं आहे पहा. एक 3-4 पदासाठी ही भरती आलेली होती. त्याच्यातले जे आपल्याला मुलाखतीचा जे काही पार्ट असेल तो पार्ट एका पदासाठी होता. ते पद आहे क्लर्क. आपण ज्याला क्लर्क म्हणतो, मराठीत त्याला लिपिक म्हणतात त्याचे जवळपास 250 जागा होत्या. आत्ताच तुम्ही जर पाहिलं असेल की ज्या जिल्हा मध्यवर्ती बँक असतील त्यांच्यासाठी एक नियम आपण पाहिलेला आहे, ते म्हणजे 70% ज्या जागा असतील त्या तिथल्या रहिवासीला दिल्या गेल्या पाहिजेत. हा नियम तिथं आलेला आहे. म्हणजेच लातूर डिस्ट्रिक्टची ही बँक आहे, तर लातूर मधल्या मुलांना इथं जास्तीत जास्त स्कोप राहणार आहे. जवळपास 70% जागा त्यांच्यासाठी राखीव असतील आणि 30% या बाहेरच्यांसाठी तिथं जागा असणार आहेत. तर या 250 जागा होत्या, याच्यासाठी वयोमर्यादा वगैरे त्यांनी तिथं दिलेली होती. पण आता इथं महत्वाचं काय आहे, तर इथं लक्षात ठेवा की आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएट म्हणजेच तुमचं ग्रॅज्युएटचं जे काही ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट असेल ते तिथं लागणार आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट ते म्हणजेच तुमचं नुकतंच जर समजा इथं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला तिथं पीडीसी असेल म्हणजे प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट असेल तरीही चालून जाईल. परंतु त्याच्या पुढे एक दिलेलं आहे ते म्हणजेच MSCITच्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांनी ते व्यवस्थित प्रकारे नोटिफिकेशन वाचलेलं नसतं. तर MSCIT जे असेल हे सर्टिफिकेट तिथं लागणारच आहे. पीडीसी बँक म्हणजे परभणी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह ज्या बँकेच्या जागा आलत्या त्या ठिकाणी बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम झालता जर MSCIT जर सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर निदान त्यांनी दिलंय शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान 10 दिवसाचे तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. जर तुमची डिग्री जर संगणक म्हणजे IT मध्ये जर झालेली असेल तर नो प्रॉब्लेम, पण तुमच्याकडे ऑदर मध्ये डिग्री झालेली आणि तिथं MSCIT सर्टिफिकेट नाही तर 10 दिवसाचा जो कोर्स असो निदान त्याचं तरी प्रमाणपत्र असलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची अट आहे, कारण बरेच जण डिग्री वगैरे करतात पण MSCIT केलेली नसते किंवा कुठल्याही कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे नसतं. त्यांच्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे ठीक. पुढे गेल्यानंतर अजून कोणती महत्वाची गोष्ट आहे, मुलाखतीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी त्यांनी नोटिफिकेशन मध्येच दिल्या. आता तुम्ही जो पेपर दिलेला आहे त्या पेपरला 90 मार्कामध्ये ते काय करतात, कन्व्हर्जन त्याचं करून घेतात त्या मार्कांचं आणि त्याच्यानंतर 10 मार्कांची तुमची मुलाखत ठेवतात म्हणजेच इंटरव्ह्यू ठेवतात. या 10 मार्कामध्ये पण त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. काय केलंय तर त्यांनी जे सांगितलं आहे, जे ऑनलाईन परीक्षेत पदनिहाय जे काय पात्र झालेले उमेदवार असतील यांची कागद पडताळणी होऊन कागद पडताळणी पात्र होणाऱ्याच उमेदवारास 10 गुणांसाठी मुलाखतीस बोलवण्यात येणार आहे. तर आता मुलाखतीचा टप्पा आहे तो 10 मार्काचा आहे, पण याच्यापैकी 5 मार्क जे असतील हे शैक्षणिक अर्हता म्हणजेच तुमचं जे एज्युकेशन जे असेल त्याच्यासाठी असणार आहे. तुम्ही जे तुमच्याकडे क्वालिफिकेशन साठी जे सर्टिफिकेट असतील पाहिजे एज्युकेशनल त्या सर्टिफिकेट साठी 5 मार्क त्यांनी दिलेले आहेत, 10 पैकी 5, आणि राहिलेल्या 5 मार्कामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्यांची जी काही तिथं पॅनल मेंबर असतील त्यांच्यासमोर तुम्हाला इंटरव्ह्यू 5 मार्कासाठी असेल आणि 5 मार्क तुमचे क्वालिफिकेशन म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन साठी असणार आहे ठीक. तर हे डिवायडेशन आपल्या लक्षात आलं. दुसरे जिथं तो गैरहजर राहील त्याला अंतिम निवडीसाठी पात्र धरलं जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे.
आता पुढे गेल्यानंतर मुलाखत कधी आपल्याला 10 मार्काची, पुढे गेल्यानंतर अजून एक गोष्ट आहे, जर का तुमचं क्वालिफिकेशन म्हणजे जे एज्युकेशन असेल ते हायर एज्युकेशन असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यांनी काही स्पेसिफिक एज्युकेशन दिले, त्याला त्यांनी सेपरेट मार्क दिलेले आहेत. जसं की पहिली गोष्ट तुमचं एमकॉम झालेलं आहे, MBA झालेलं आहे बँकिंग किंवा फायनान्स मध्ये, MA झालेलं आहे संगणक मध्ये म्हणजे IT, त्याच्यानंतर MSc झालेलं असेल ऍग्री मध्ये ऍग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांनी, MSc जर झालेलं असेल ऍग्री मध्ये, LLB झालेलं असेल, LLM झालेलं असेल, या डिग्र्या जर तुमच्या झालेल्या असतील आणि त्याच्यामध्ये किमान 60 मार्क तुम्हाला जर पडले असतील तर तुम्हाला एक्स्ट्रा 1 मार्क तिथं भेटणार आहे. 1 मार्क तिथं बाकीच्या बेस्ट एक्स्ट्रा 1 मार्क भेटणार आहे. दुसरं CIB, JIB, DDTL डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ याच्यामध्ये जर तुमचं जर तिथं एज्युकेशन झालेलं असेल किंवा तो कोर्स टेस्ट तुम्ही केलेला असेल किंवा पास JIB CIB केलेला असेल तर तुम्हाला 1 मार्क तिथं भेटणार आहे पहा. ठीक आहे. दुसरं GDC अँड AHDCM यांच्यामध्ये जर समजा 60% जर मार्क जर असतील तर तुम्हाला तिथं 1 मार्क तिथं भेटणार आहे. तिसरं बँकेतील जर कामकाजाचा किमान 3 वर्षाचा जर अनुभव असेल, मग बँकेमध्ये कोण पतसंस्थेत असेल तुम्हाला अनुभव, निधी पतसंस्था असेल, मल्टीस्टेट पतसंस्था असतील किंवा सर्व प्रकारच्या फायनान्स कंपन्या जर असतील, या संस्थांमधला अनुभव जर समजा तुमच्याकडे असेल तर इथं अनुभव दाखला ग्राह्य धरला जाणार नाही, हे पण लक्षात ठेवा. आता मी सांगितलं इथं बँकेतील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, त्याच्यामध्ये पतसंस्था, निधी पतसंस्था, मल्टीस्टेट पतसंस्था, फायनान्स कंपन्या यांच्यामधला ग्राह्य धरला जाणार नाही. आणि जर तुमचा बँकेमधला जर 3 वर्षाचा असेल त्याला 2 मार्क आहे, पण याच्यापैकी कोणीही चालणार नाही, हे लक्षात ठेवा. असे तुम्हाला जर एक्स्ट्रा जर तुमच्याकडे या गोष्टी असतील तर असे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क पण त्यांनी दिलेले आहेत. एकूण हे 5 मार्क असणार आहे, 5 मार्क असणार. ठीक आहे. आता पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच काय, उमेदवाराची अंतिम निवडची सूची कशा प्रकारे डिक्लेअर केली जाईल तर त्यांनी सांगितलेलं आहे, निवड समिती प्रतिनिधीने मोजदाद केलेल्या मुलाखत गुणांची सरासरी अधिक शैक्षणिक पात्रतेनुसार मिळालेले गुण तसेच ऑनलाईन परीक्षेतील गुण यांची गुणाने क्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल. म्हणजेच तुम्हाला जर एक्स्ट्रा जर गुण जर मिळाले असतील त्या 5 पैकी, जे 5 मार्क आहे त्या 5 पैकी जर एक्स्ट्रा गुण तुम्हाला मिळाले असतील, त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जो पेपर दिला त्या पेपरचे मार्क असतील आणि मुलाखतीचे जे मार्क असतील पा, यांचे सगळे मिळून जे मार्क पकडले जातील यांची एक मेरिट लिस्ट लावली जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही जर असताल तर तुम्ही सिलेक्ट होणार आहे. ठीक आहे. दुसरं, जर उमेदवार गैरहजर असल्यास त्याला पात्र धरलं जाणार नाही. दुसरं महत्वाची गोष्ट, मुलाखत व मिळालेल्या ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व गुणवत्तेनुसार क्रमदर्शन बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तुमचे जे मार्क्स असतील ते ऑनलाईन आणि त्याच्यानंतर मुलाखत यांचं एकत्रीकरण केलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांच्या बँकेच्या वेबसाईटवरती तिथं टाकले जातील. दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजेच काय, प्रतीक्षा यादीची मुदत ही निवड झालेल्या उमेदवारांना बँकेमार्फत नियुक्ती आदेश दिलेल्या दिनांकापासून 1 वर्ष इतकी राहील. म्हणजेच तुमची जी वेटिंग लिस्ट आपण ज्याला म्हणतो ती 1 वर्षापर्यंत तुमची व्हॅलिड राहील, 1 वर्षापर्यंत व्हॅलिड राहील. त्याच्या पुढे गेल्यानंतर सर्वसाधारण अटी व शर्ती. आता याच्यामध्ये होतं काय, उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा हे महत्वाचं आहे. जर हे सर्टिफिकेट नसेल तर विषय संपला. पहिलं ते डोमासाईल सर्टिफिकेट पाहतात, पहिलं की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे की नाही, कारण ही महाराष्ट्राची बँक आहे. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, महाराष्ट्र शासन आदेश सूचना दिनांक 31/10/2025 नुसार लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवाराकरता 70% पद राखीव आहे आणि बाहेरच्यांसाठी 30% आहे, हे पण त्यांनी दिलेलं आहे. 70%, पण त्याच्यासाठी तुम्ही रहिवासी दाखला तुम्हाला तिथं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर जर समजा हे 70% जागांसाठी मुलंच नाही त्यांच्या भेटले लातूर मधले, तर त्या 70% जागा ज्या राहिलेल्या असतील त्या बाहेरच्या उमेदवाराला देण्यात येईल, हे त्यांनी पण सांगितलेलं आहे. दुसरं, ऑनलाईन अर्ज जे दाखल करण्या मूळ रहिवासी प्रमाणपत्र डोमासाईल अपलोड करणं तुम्हाला बंधनकारक, कारण हे मुलाखतीच्या टायमिंगला मागतात म्हणजे मागतात, हे लक्षात ठेवायचं. दुसरं असं, लिपिक उमेदवारास मराठी आणि इंग्रजी. इथं पहा, जर तुम्ही क्लर्क साठी जर जात असताल तर मराठी आणि इंग्रजी हे तुम्हाला भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अजून काय, तुमचं निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा चिकित्सक, म्हणजे जसं की आपल्याला रेग्युलर आपण जे काय IBPS मार्फत जे पेपर देतो त्याला जे काय तुमचं सर्टिफिकेट लागतं, वैद्यकीय प्रमाणपत्र लागतं, ते सादर करणं तिथं आवश्यक राहणार आहे.
तिसरं अजून महत्त्वाची गोष्ट, बँकेकडे किमान 3 वर्षे सेवा करणे बंधनकारक असेल. याच्यानुसार ते जे काय बॉन्ड बनवतील, ते जे काय वेगवेगळ्या अटी लावतील ते तुम्हाला मान्य करून 3 वर्षे कमीत कमी राहणे. ती जर मोडले तर बॉन्डची जी रक्कम असेल किंवा आता पीडीसीसीने एफडी केलेली आहे तर ती एफडी केल्यानंतर ती एफडीचे पैसे तुम्हाला भरावे लागतील. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी अटी आणि शर्ती आहेत पहा. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर मग सर डॉक्युमेंट्स कोणते लागतील या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं आहे. इंटरव्ह्यूला आता आम्ही गेलोय पण डॉक्युमेंट्स कोणते लागतील ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. इंटरव्ह्यू कॉल लेटर जे तुम्हाला येईल पा ते कॉल लेटर ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रिंट जर असेल तर चांगलीच गोष्ट, नसेल तर असं काही प्रॉब्लेम येणार नाही. आयडी प्रूफ लागेल तुम्हाला, म्हणजेच पॅन कार्ड, आधार कार्ड हे तुम्हाला लागेल. पासपोर्ट साईज फोटो तिथं लागणार आहे. 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे कशाला लागतं तर बर्थ डेट पाहण्यासाठी लागतं, हे लक्षात ठेवा. बर्थ डेट, त्याच्यामुळे हे जर नसेल तर तुम्हाला जे की बर्थ सर्टिफिकेट असेल ते तरी बरोबर ठेवावं लागेल. 12वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट आणि किंवा नुकतंच पास झालं असेल तर पीडीसी, डिग्री मार्कशीट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आता इथं ही कास्ट बद्दल सर सांगा. कास्ट मध्ये ह्या जागा ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला दिसतात, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कास्ट वाईज जागा दिलेल्या नव्हते. त्याच्यामुळे इथं तुम्हाला हे फक्त सर्टिफिकेट पाहतील ते, पण ते तिथं घेणार नाहीत, फक्त पाहून घेतील की तुम्ही कोणत्या कास्टचे, परंतु तिथं सर्टिफिकेट ते घेणार नाही. तर याची तुम्हाला फक्त बरोबर ठेवायचं, ती जमा करण्याची आवश्यकता लागणार नाही, मग ते कुठल्याही कास्टचा असो. ठीक आहे. दुसरे MSCIT लागल का तर लागल, कारण नोटिफिकेशन मध्येच या गोष्टी दिलेल्या आहेत. MSCIT सर्टिफिकेट तुम्हाला लागल. जर नसेल तर तुमचं कॉम्प्युटरमध्ये कुठलंही सर्टिफिकेट असेल ते बरोबर ठेवा. IT वगैरे इंजिनियर असेल तर त्याला काही विशेष नाही पा. ठीक आहे. आणि एक्सपिरियन्स लेटर, जर आता तुम्हाला त्याला मार्क आहे, जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर ते बरोबर असलं पाहिजे, कारण त्याला एक्स्ट्रा मार्क आहेत. ठीक. त्याच्यानंतर जर तुमचं NOC तर लागेल, कारण PSU किंवा गव्हर्नमेंटमध्ये जर जॉब करता शक्यतो हे लोक जॉब सोडून तिकडे जाणार नाही, परंतु जर कोणी जाणार असेल तर त्याला ते NOC तिथं लागणार आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स बाबतीतले होते. आणि मुलाखती बाबतीमध्ये म्हणजे इंटरव्ह्यूच्या तयारीच्या बाबतीमध्ये हे बोलणार आहे की ह्याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू घेणार आहेत, परंतु लातूरचे मुलं इथं जास्त असल्यामुळे, कारण 70% राखीव जागा आहेत, तर आपण त्यांच्यासाठी जे की खाली एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली असेल त्यांनी ती भरावी गुगल फॉर्म. आणि त्याच्यानंतर जर आम्हाला वाटलं की 20-25च्या दरम्यान जर समजा 20च्या पुढे जर समजा प्रॉपर लातूरचे मुलं आहेत त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू तिथं अरेंज करायला जर लागला तर 100% आम्ही लातूरमध्ये येऊन इंटरव्ह्यू घेऊ. नसेल तर इथं तर इंटरव्ह्यू चालणार आहे. जे कोणी लातूर डिस्ट्रिक्ट बँकेसाठी इथं क्वालिफाय झालेले असतील त्यांनी 100% इथं येऊन भेटावं, कारण मुलाखत ही इम्पॉर्टंट आहे. 10 मार्क आहेत, 10 पैकी 5 आहे, कारण 5 मार्क तुमचे याच्यासाठी आहेत जे काही डॉक्युमेंट्स असतील त्याच्यासाठी. जर तुम्हाला लातूरला घ्यावं असं वाटत असेल इंटरव्ह्यू, तर त्याच्यासाठी खाली दिलेले जे काही गुगल फॉर्मची लिंक असेल त्याच्यावर जाऊन गुगल फॉर्म भरा. आणि त्याच्यानंतर आम्हाला तिथं 20च्या पुढे जर मुलं जर भेटले तर आम्ही तिथं येऊन इंटरव्ह्यू तुमचे कंडक्ट करू. तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आता इंटरव्ह्यू बाबतीत कसं असेल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेल, पण हे आपल्या इंटरव्ह्यूसाठी अत्यंत महत्त्वाच्या ह्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी आपण पाहिल्यात. उद्याच्या पार्टमध्ये इंटरव्ह्यू नेमकी कशा प्रकारे द्यायचा असतो, कशा प्रकारे क्वेश्चन येतील, कारण ही DCC बँक आहे, याचे प्रश्न थोडेसे वेगळे असतात, त्याच्यामुळे त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल पहा. इथंच आपण थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.